यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान दत्तात्रेयांना नमस्कार करून श्रीमद भागवताच्या या सेवेला मी प्रारंभ करतो। या श्री दत्त भक्ती या यूट्यूब चॅनेलवरून आपण श्रीमद भागवतातील एकादश स्कंदात भगवान श्री कृष्णाने उद्धवांना जे ज्ञान सांगितलं त्याला अवधूत गीता असं म्हणतात। म्हणजेच भगवान दत्तात्रेयांनी अवधूत अवस्थेमध्ये जे गुरु केले त्या गुरूंचं जे ज्ञान आहे, त्या गुरूंच्यापासून दत्तात्रेयांनी जे गुण घेतले, जे ज्ञान घेतलं, ते ज्ञान भगवान दत्तात्रेयांनी आपले परमशिष्य यदुराजांना सांगितले। दत्तात्रेयांचे 24 गुरु आहेत। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दत्त महात्म्य या ग्रंथामध्ये 47व्या अध्यायापासून भगवान दत्तात्रेयांचे 24 गुरु सांगायला प्रारंभ केला। त्यांचंच बोट धरून स्वामी महाराजांनी जे ज्ञान आपल्याला दत्त महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे त्याच ज्ञानाचा विचार आपण करतो आहोत। भगवान दत्तात्रेयांचा 12वा गुरु भृंग म्हणजे भ्रमर आहे, भुंगा असं म्हणतो आपण। आणि आपल्याला ज्ञान कळावं याकरता त्याचे 2 प्रकार केलेत, एक म्हणजे भुंगा आणि दुसरी मधुमाशी। मागच्या भागामध्ये आपण या दोन्ही गुरूंचा थोडासा विचार, थोडंसं चिंतन केलंय। अजून थोडंसं चिंतन आपण आज करूया। हा जो भ्रमर आहे, हा जो भुंगा आहे, हा भुंगा प्रत्येक फुलावर जातो। त्या फुलाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता, त्याला त्रास न होता प्रत्येक फुलातला थोडा 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 मध सेवन करतो, अलगद उतरतो। त्या फुलाला सुद्धा कळत नाही की हा भुंगा आला केव्हा आणि गेला केव्हा, इतकं सहजगत्या। आणि जेव्हा तो मध घेऊन जातो तेव्हा फुलावर उपकार करतो। काल आपण थोडा विचार त्याच्यावर केलाय की तो परागी भवन पराग सिंचन करतो आणि त्या पराग सिंचनामुळं त्या फुलाचं फळ बनतं। फलोत्पादन होण्याकरता हे पराग सिंचन परागी भवन अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच तो जातो, मध घेतो, परंतु जाताना त्या फुलावर उपकार करून जातो। तसं साधकांनी भिक्षा मागायला जावं गृहस्थाश्रम्यांच्या घरामध्ये, थोडंसं घ्यावं। प्रत्येक घरात थोडं 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 घेतलं तर पोटभर होतं, परंतु ती भिक्षा घेत असताना काहीतरी विचार त्यांना द्यावा, त्यांच्याही जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं म्हणून एखादा विचार त्यांना द्यावा आणि मग पुढे जावं, असा विचार आपण कालच्या भागामध्ये केला। हा भाग जे बघणार आहेत, मागचे भाग ज्यांनी बघितलेले नाहीत त्यांना थोडंसं ज्ञान व्हावं याकरता थोडंसं मागचा भाग मी सांगितला। परंतु हा भुंगा कमळावर जातो आणि कमळावर त्याला भरपूर मध मिळतो, म्हणून त्या ठिकाणी तो आसक्त होतो। तिथून त्याला जावंसारखं वाटत नाही। आणि होतं काय की संध्याकाळी ते कमळ मिटतं आणि तो भुंगा त्यात अडकतो। ज्ञानेश्वर माऊलींनी खूप छान चिंतन केले। ज्ञानेश्वर माऊलींची ओवी बघा। भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे, परी कलिके माझी सापडे कोवळीये। भ्रमर भेदी कोडे, अत्यंत वाळलेलं लाकूड तो भ्रमर सहजगत्या फोडतो। आपण चिवाटी वगैरे बघतो का नाही, त्या चिवाटीला तो भोग पाडतो, आत घर करतो। चिवाटी अत्यंत कठीण असते, कठीणातलं कठीण लाकूड सुद्धा तो सहजगत्या फोडतो, पोखरतो। परंतु अत्यंत कोवळी, अत्यंत नाजूक
अशी ती कळी कमळाची तो फोडू शकत नाही. का फोडू शकत नाही? का पोखरू शकत नाही? कारण त्या ठिकाणी त्याचा स्नेह जडलेला असतो. त्या फुलावर त्याचं प्रेम बसलेलं असतं, स्नेह बसलेला असतो. आणि त्या प्रेमामुळं, त्या स्नेहामुळं त्या कळीला तो पोखरू शकत नाही. आणि मनातल्या मनात तो विचार करायला लागतो की सकाळ होईल, हे कमळ आहे ते उमलेल आणि मी यातून बाहेर पडीन, असा तो विचार करतो. परंतु रात्री एखादा हत्तीचा कळप येतो आणि ते जे कमळाचं झाड आहे किंवा कमळाचं वेल आहे, तो वेल तो उपटून टाकतो आणि पुन्हा ते कमळ कधीच उमलत नाही आणि आत त्याचा मृत्यू होतो. हे कशामुळं होतं? तर हे स्नेहामुळं होतं, प्रेमामुळं होतं. म्हणून साधकांनी, संन्यास्यांनी परमार्थ मार्गावर चालत असताना एका ठिकाणी थांबून राहू नये. एखाद्या घरात चांगली भिक्षा मिळते, एखाद्या गावात चांगला आश्रम आहे, एखादं गाव अत्यंत चांगलं आहे, आदर सत्कार करणार आहे, एखाद्या गृहस्थाश्रमांच्या घरात चांगली भिक्षा मिळते, म्हणून त्या ठिकाणी जास्त दिवस थांबू नये. जास्त दिवस थांबलं तर काय होतं? त्या सर्व मंडळींच्यावर आपलं प्रेम बसतं, आपला स्नेह बसतो आणि मग आपण तिथून बाहेर पडू शकत नाही. त्याच ठिकाणी आपण प्रेमामुळं अडकून पडतो, बंध आपल्याला निर्माण होतात. आणि ज्या करता आपण साधना करतोय, ज्या परमेश्वर प्राप्तीकडं आपण चाललेलो आहोत, ती जी साधना आहे, ती उपासना आहे, ती उपासना आपली खंडित होते. असे कित्येक योगी, कित्येक सत्पुरुष, कित्येक ऋषी मुनी असे प्रेमात अडकून पडलेले आहेत की ज्यांची तपश्चर्या, ज्यांची उपासना, ज्यांची साधना त्या ठिकाणी थांबलेली आहे. म्हणून भगवान दत्तात्रेयांनी या भृंग म्हणजे या मधुकराला, मधुकर असं म्हटलेलं आहे, या भ्रमराला भगवान दत्तात्रेयांनी गुरु करून सांगितलं की एका ठिकाणी थांबू नका, फिरत राहा, लोकांच्यावर उपकार करा. जे ज्ञान आपण मिळवलेलं आहे ते ज्ञान दुसऱ्याला द्या, लोकशिक्षण करा. कारण हा जो आनंद आहे, हा ब्रह्मानंद वाटल्याशिवाय वाढणार नाही. आपल्याला जो अनुभव आलेला आहे आत्मानंदाचा, तो आत्मसाक्षात्कार तुम्ही लोकांना सांगा, फिरा लोकांच्या, एका ठिकाणी थांबून राहू नका. असा सुंदर गुण, असा सुंदर ज्ञान भगवान दत्तात्रेयांनी या मधुकराकडून घेतलं. दुसरा जो प्रकार केलाय तो मधुमाशी हा प्रकार भगवान दत्तात्रेयांनी त्या मधुकरामध्ये केलेला आहे. ही माशी काय करते तर लाखो फुलावरून फिरते, कण 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 मध घेते. एक थेंब मधाचा तयार करण्याकरता लाखो फुलामध्ये फिरावं लागतं आणि असा मध गोळा करून पोटाला काटा देऊन, म्हणजेच आपण न खाता अत्यंत दुर्गम अशा जागी मधाचं पोळं बांधून त्यामध्ये ती साठवून ठेवते. कित्येक अवघड जागी, उंच उंच झाडावर, घनदाट जंगलामध्ये अशा प्रकारे ते पोळं केलेलं असतं. परंतु मध गोळा करणारे जे लोक असतात ते लोक याच पाळतीवर असतात. कितीही अवघड जागी त्या मधुमाशांनी पोळं केलेलं असेल तरी तिथंपर्यंत ते जातात, जाळ करतात, सगळ्या माशांना जाळून टाकतात आणि तो जो मध आहे त्यांनी गोळा केलेला तो मध ते घेऊन जातात. म्हणून आपण पैसे मिळवावेत, संपत्ती मिळवावी. गृहस्थाश्रमामध्ये आपल्याला काम करावं लागतं, पैसे मिळवावे लागतात, प्रपंच करावा लागतो. परंतु हा प्रपंच करत असताना सुद्धा अति साठवणूक जी आहे ही आपल्या घाताला, आपल्या नाशाला कारणीभूत आहे. म्हणून जास्त संपत्ती साठवून ठेवू नये, नाहीतर मग चोर येतात, ती संपत्ती तर पळवून नेतातच, चोरून नेतातच, परंतु त्याचबरोबर आपलाही जीव घेऊन जातात. म्हणून
आपल्याला फार मोठा संदेश भगवान दत्तात्रेयांनी दिलेला आहे की अशा प्रकारे साठवून ठेवू नका, कुणाला तरी द्या. दान अत्यंत आवश्यक आहे गृहस्थाश्रमामध्ये, कारण हे दानाचं पुण्यच आपल्याला जन्मजन्मांतरी उपयोगी पडणार आहे. आपण थोडंसं जरी दान आत्ता दिलं तरी सुद्धा ते कुठल्या ना कुठल्या तरी जन्मात आपल्याला निश्चितपणानं ते उपयोगी पडणार आहे. ना दत्तम उपतिष्ठते असं वचन आहे. दिल्याशिवाय काहीही मिळत नाही. तुम्ही अगोदर काहीतरी द्यायला लागतं, मग आपल्याला मिळतं. कालिदासांचं वचन आहे, ना दत्तम उपतिष्ठते. उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढो ना दत्तम उपतिष्ठते, असं कालिदासांचं वचन आहे. झालं काय तर मे महिन्याचे दिवस, दुपारची वेळ, ऊन भयानक पडलेलं, आणि अशा वेळी दरबारातून कालिदासांना निरोप आला की काही मीटिंग आहे म्हणून तुम्ही ताबडतोब या. म्हणून अशा उन्हात कालिदास घरातून बाहेर पडले राजवाड्यात जाण्याकरता. अगोदरच ऊन पडलेलं एवढं, त्या उन्हातून निघालेले. परंतु तेवढ्यात त्यांनी बघितलं की एक वृद्ध मनुष्य, कुठल्याही प्रकारच्या वाहना म्हणजे चप्पल पायात नाही आहेत, पाय भासतायत, डोक्यावरही काही नाही, असा उन्हातून तो निघालेला, पाय भाजा लागलेले कालिदास बघतायत. आणि त्यांनी त्या वृद्ध मनुष्याला विचारलं की आजोबा, एवढ्या उन्हात तुम्ही का बाहेर पडलाय? तुमच्या पायात चप्पल पण नाहीत, पाय भासतायत. तर त्यांनी सांगितलं की कविराज, काहीतरी महत्त्वाचं काम असल्याशिवाय मी बाहेर पडेन कसा? असं माझं महत्त्वाचं काम आहे, मला जायलाच पाहिजे म्हणून मी बाहेर पडलोय, माझ्याकडे चप्पल नाहीत. दोघांचं असं बोलणं झालं. कालिदासांनी काय केलं की आपल्या पायातले चप्पल त्या वृद्ध मनुष्याला दिले. त्या वृद्ध मनुष्यानं ते चप्पल घातले. तो नाही होय नाही होय म्हणत होता, कविराज आपल्या पायातले चप्पल मला कसे शोभतील, आपल्या पायातले चप्पल नकोत. परंतु कालिदासांनी त्याला ते घ्यायलाच लावले आणि त्यानं ते चप्पल घातले. परंतु झालं काय, कालिदासांचे पाय भाजायला लागले. ते थोडंसं आडोशानं झाडांच्या सावलीत किंवा घरांच्या सावलीतून ते निघालेले. येता येता मोठा रस्ता लागला राजवाड्याचा, आणि हे भराभरा निघालेले पाय भाजत होते, ऊन लागायला लागलेलं. तेवढ्यात भोजराजाचा जो माहूत आहे, तो माहूत राजाच्या हत्तीला स्नान घालण्याकरता नदीवर गेलेला. तो हत्तीला स्नान घालून परत येत होता आणि त्यानं बघितलं की कविराज लगबगीनं जातायत राजवाड्याकडं. त्याने हत्ती थांबवला आणि कालिदासांना त्यानं सांगितलं की मी राजवाड्याकडेच निघालेलो आहे, तुम्ही बसा म्हटले हत्तीत. आणि त्यानं तो हत्ती खाली बसवला. कालिदास वर चढले आणि राजाच्या सोन्याच्या अंबारीत, राजाच्या त्या मौशार गाद्या, ती सोन्याची अंबारी, राजाचा हत्ती, त्या अंबारीत कालिदास बसले आणि निघाले. तेवढ्यात काय झालं की भोजराजा घोड्यावरून नगराची प्रदक्षिणा करण्याकरता म्हणून बाहेर पडलेला, की काय चाललंय बघूया म्हणून बाहेर पडले. त्यानं बघितलं की समोरनं हत्ती येतोय आपला, त्याच्यावर सोन्याची अंबारी आहे, आपलं सिंहासन त्याच्यावर आहे, आपल्या गाद्या आहेत, आणि हा कोण मनुष्य बसला आहे माझ्या जागेवर? म्हणून त्यानं घोडा थांबवला. तेवढ्यात हत्ती जवळ आला आणि त्यानं बघितलं राजानं की कालिदास बसलेले. बरं वाटलं. काय असतं की आपण कुणाच्याही आसनावर बसू नये, कधीही कुणाच्याही आसनावर आपण बसू नये. परंतु आपल्या आसनावर जर कोणी श्रेष्ठ मनुष्य बसेल तर आपण वाईट वाटून घेऊ नये. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज,
थोरले स्वामी महाराज जे गुरुस्थानावर आरूढ झालेले आहेत, असे जे संत महात्मे जे आहेत, हे महात्मे जर आपल्या आसनावर बसतील तर आपण वाईट मानून घेऊ नये, परंतु आपण त्यांच्या आसनावर बसू. राजानं बघितलं की योग्य व्यक्ती बसलाय, राजाला बरं वाटलं. कविराज बसलेत, ठीक आहे, परंतु कविराजांची चेष्टा करण्याची लहर आली राजाला. म्हणून राजा म्हणतो, कविराज, आज आमच्या आसनापर्यंत तुमची मजल गेली, मनात काय आहे? चेष्टा करण्याकरता म्हणून. तेव्हा कालिदासाने उत्तर दिलं की उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढो ना दत्तम उपतिष्ठते. उपानहम म्हणजे चप्पल, वाहना, पादत्राण. मया दत्तम मी दिलं, जीर्ण कर्ण विवर्जितम म्हणजे अतिशय जीर्ण झालेले माझे चप्पल, ज्याचा कानही तुटलेला आहे, म्हणजे आपण बोट घालतो तो तुटलेला आहे, म्हणजे असं तुटलेलं चप्पल, जीर्ण झालेलं चप्पल मी दिलं. जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढ. ते मी जे पुण्य केलं त्या पुण्यानं मी हत्तीवर बसलो, ते पुण्य माझं उदयाला आलं. ना दत्तम उपतिष्ठते. दिल्याशिवाय काहीही मिळत नाही, अगोदर द्यावं लागतं. आपण जर दान दिलं आपल्या पैशातलं, आपण मिळवायचे तर कशा करता? आपण स्वतः उपभोग घ्यावा आणि आपल्या जीवनामध्ये आपण जास्तीत जास्त दान द्यावं. आणि ते दिलेलं ज्ञान हे निश्चित उदयाला येत असतं. कुठल्या ना कुठल्या तरी जन्मामध्ये ते फलद्रूप होतं आणि परमेश्वराची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. दानवीर कर्ण एकदा दाढी करायला बसलेले, केस कापायला बसलेले, तो कारागीर आलेला. त्या कारागिराच्या समोर हे बसलेले आणि कारागीर त्यांचे केस कापत होता. तेवढ्यात एक त्या ठिकाणी भिक्षेकरी आला, याचक आला आणि त्या याचकानं दानवीर कर्णांना हाक मारली, म्हटले काहीतरी द्या, दान द्या. ह्यांनी मागचा पुढचा काही विचार केला नाही. हे अंगराज आहेत, अंगदेशाचे राजे आहेत. दाढी करण्याकरता म्हणून जे पाणी ठेवलेलं होतं, ती पाण्याची वाटी होती सोन्याची. एका क्षणात डाव्या हातानं ती उचलली आणि त्यांना दिली. तो याचक म्हणतो की अंगराज, तुम्ही अस्पर्श आहात, केस कापायला बसलेले आहात, मला माहित नव्हतं, परंतु तुमचं हे कर्म संपू दे, तुम्ही आंघोळ करा, तुम्ही शुचिर्भूत व्हा आणि शुचिर्भूत होऊन मला तुम्ही दान द्या. तोपर्यंत मी थांबतो, मला काय फार गडबड नाही आहे. एवढ्या गडबडीनं डाव्या हातानं दान देण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु त्या ठिकाणी दानवीर कर्णाने त्यांना सांगितलं की एका क्षणानंतर माणसाचं काहीही सांगता येत नाही. त्यामुळं आत्ता हा क्षण महत्वाचा आहे. आत्ता मला द्यावंसारखं वाटतंय की नाही, त्या क्षणी देऊन टाकायचं. पुन्हा मी राहीन की नाही असं हे सांगता येत नाही. कदाचित मी इथनं उठलो आंघोळीला म्हणून त्या स्नानगृहामध्ये गेलो आणि तिथं पाय घसरून पडलो आणि गेलो तर काय करायचं? किंवा एका क्षणानंतर माझं मन बदललं तर? म्हणून आत्ता माझ्या मनामध्ये आहे द्यायचं, आत्ता मी देऊ शकतोय, तर त्या क्षणी आपल्या मनातली इच्छा पूर्ण करून देऊन टाकावं. दिल्यानं भरपूर येत असतं, अनुभव घ्या. म्हणून जास्तीत जास्त दान करा, असं साठवून ठेवू नका. साठवून जर तुम्ही संपत्ती ठेवली तर कोणीतरी येईल चोर आणि तो संपत्ती तर घेऊन जाईलच, परंतु तुमचा जीवही घेऊन जाईल. ज्यांच्याकरता तुम्ही हे संपत्ती मिळवून ठेवा लागलाय, कदाचित त्यांनाही तो मारेल. म्हणून संग्रह न करता जास्तीत जास्त दानधर्म करून जे पैसे आपल्याकडे आहेत त्याचा स्वतः करता उपभोग घेऊन आपलं जर जीवन आपण व्यतीत केलं तर निश्चितपणानं परमेश्वराची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सुंदर ज्ञान हा मधुकर म्हणजे भ्रमर आपल्याला देतो.
या भगवान दत्तात्रेयांच्या 12व्या गुरुला मधुकराला आपण सर्वजण नमस्कार करूया. त्यानं जे ज्ञान भगवान दत्तात्रेयानं दिलं, जे ज्ञान दत्तात्रेयांनी आपल्याला सांगितलं या यदुराजांच्याकडून, त्या ज्ञानाचा आपण विचार करूया, त्याचं चिंतन करूया. हा भाग जर आवडला असेल तर आपण लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना पाठवा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा विचार जाईल याकरता शेअर करा. काही शंका असेल तर तुम्ही मला विचारा, मी निश्चितपणानं माझ्या मर्यादित ज्ञानानं मी उत्तर देईन. पुढच्या भागामध्ये आपण भेटूया. पुढच्या भागात भगवान दत्तात्रेयांचा गुरु हत्ती, या हत्ती गुरुबद्दल आपण विचार करूया. त्यानं दिलेलं जे दत्तात्रेयांना ज्ञान आहे त्या ज्ञानाचं चिंतन अभ्यास आपण करूया. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.